हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स। दिस इज़ आकाश मुले वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। बघा मित्रांनो, DMERची एक्झाम झाली, DHSची एक्झाम झाली आणि बऱ्याच अशा महाराष्ट्रामध्ये शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद बऱ्याच ठिकाणी एक्झाम झाल्या। ओके, तर हा एक GR आलेला आहे 25 जानेवारी 2024ला। काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, राज्यात शासन सरळ सेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाचा काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत। ओके, तर आता याद्वारे ह्या परिपत्रकाद्वारे शासनाने स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला की जिथे जिथे तुम्ही समांतर आरक्षणासाठी ज्या जागा तुम्ही प्रस्तुत केलेल्या आहे ठेवलेल्या आहे त्या जागा या तुम्ही जिथे जिथे आरक्षण देणार, म्हणजे वर्टिकल रिझर्वेशन ॲज वेल ॲज द हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे तुम्ही दिलेलं आहे, ओके, त्याची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थितरित्या आणि काटेकोरपणे ती करायची अशा करण्यात यावी यासाठी राज्य शासनाचा हा GR आलेला आहे 25 जानेवारी 2024चा। ओके, तर बघू शकता याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे, एक सामाजिक आरक्षण तुम्हाला दिसते, म्हणजे ते जातीनुसार। ओके, हे तुम्हाला दिसू शकतं आणि हे आहे समांतर आरक्षणामध्ये कुणाला किती जागा दिलेल्या आहेत, 30% फिमेल, माजी सैनिकांना 15%, दिव्यांगांना 4%, खेळाडूंना 5%, प्रकल्पग्रस्त आणि यांच्यासाठी अंशकालीनसाठी 10% आणि अनाथांसाठी 1% अशा पद्धतीनं। ओके, तर आता हे बघा की एक वर्डिक्ट आलेलं होतं माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी, ही जी याचिका क्रमांक आहे 1998ची। ओके, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनिल कुमार गुप्ता हे उत्तर प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य एक प्रकरण झालं होतं आणि त्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने समांतर आरक्षणामार्फत काही वेगवेगळ्या सूचना दिलेल्या होत्या की हे तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सुद्धा लागू करा आणि त्यासाठी 1999 पासून समांतर आरक्षणाचा कप्पीकृत आरक्षण धोरण लागू करण्यात आले। ओके, तर याच्यामध्ये सांगितलं आहे की कंपार्टमेंटल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि त्याच्यानंतर मग ओव्हरऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं हे झालेलं आहे। तर आता मला म्हणायचं आहे की मी हे तुम्हाला हा जो GR आहे का बरं तुम्हाला सांगतो आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केला की सर थोडं समजावून सांगा काय आहे। ओके, तर यामध्ये या GRचा एकच संदर्भ येतो की शासनाने काय म्हटलेलं आहे की जे समांतर जे आरक्षण आहे, ओके, त्याची जी कार्यपद्धती आहे त्याबाबत मार्गदर्शक सूचना हे शासकीय निमशासकीय मंडळे, महानगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या यांना लागू आहे। ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट। ओके, त्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी कोणत्याही माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत, म्हणजे सध्या विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदने येत आहे। ओके, जसं की आता DMERची एक्झाम झाली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी समांतर आरक्षणाचे सुद्धा पदे भरण्यासाठी DMERला निवेदन दिलेलं आहे किंवा बरेच न्यायालयीन खटले पण केलेले आहे की समांतर आरक्षण व्यवस्थितरित्या स्टेट गव्हर्नमेंट या जे पण डिपार्टमेंट समांतर आरक्षणाचे जे यानुसार आरक्षित जागा ठेवतात, बट त्याचा काटेकोरपणे काय म्हणते त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही। तर त्यासाठी याद्वारे ह्या GRद्वारे शासनाने सांगितलेलं आहे की हे वारंवार शासनाच्या समोर येत आहे गोष्टी की व्यवस्थितरित्या ह्या आरक्षणाचा हे अंमलबजावणी होत नसल्याबाबत निदर्शनात येत आहे। तर त्याबाबत शासन काय म्हणतो की सरळ सेवा भरती करताना सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षण पदे 20% वारीनुसार आरक्षित ठेवून सदर पदावर खालील कार्यपद्धतीचे पदभरती करण्याबाबत प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी आस्थापना यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। ओके, त्यानुसार समांतर आरक्षणाची पदे राखून ठेवण्याबाबत तसेच नियुक्तीबाबत कोणतीही कार्यपद्धतीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी। आता त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की डेफिनेटली तुम्ही करायचं। आता हे करताना काय करायचं, ज्यावेळी समांतर आरक्षण ज्यावेळी हे करतो त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे प्रथम टप्प्यामध्ये काय करायचं आहे, एक कार्यपद्धती सांगितलेली आहे। ओके, तर खुल्या प्रवर्गातील जे अराखीव पदे आहे, म्हणजे खुला उमेदवाराची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करण्यात येते। सर्वात पहिले खुल्या पदाची निकषानुसार निवड यादी तयार करायची। या यादीत
खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल, म्हणजे SC ST VJ NT सुद्धा आणि EWS OBC सगळेच ओके, आणि विशेष मागास SBC ऑल्सो ओके समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवाराची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवाराची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारापैकी आवश्यक पर्याप्त संख्येइतके समांतर आरक्षणातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. ओके, जसं आता आपल्याला माहिती आहे जवळपास DMERमध्ये आपण बघितलं ओपन काहीतरी 1300 समथिंगवर क्लोज झाला ओपनचा जो हे आहे. बट आता जर याच्यामध्ये समांतर आरक्षणाचा विचार जर केला तर डेफिनेटली सर्वात पहिले तर ह्याच पद्धतीने लिस्ट लागायला पाहिजे होती. बट आय डोंट नो, आता मे बी होऊ शकते हे लेट आलं, काय आपण काही कोणावर क्वेश्चन घेत नाही आहे. बट यानंतर जसं आता समांतर आरक्षणाच्या ज्या ओपनच्या जागा, आता समांतर आरक्षणाच्या ओपनच्या जागा किती आहेत ओके बघा. आता तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता समांतर आरक्षणाच्या ओपनच्या जागा किती आहे ओके. तर समांतर आरक्षणामध्ये आपण सर्वात पहिलं हा बघू पदवीधर अंशकालीन 10% जागा आहेत ओके. तर यामध्ये 195 जागा जे आहे म्हणजे 1300 जागा झाल्यानंतर पुढचे ते कुठल्याही कॅटेगरीचे असो, आता ते आपण तिथे बघितलेले आहे ते जे कॅन्डिडेट आहे 195 पुढचे हे सगळे ओपनमधून द्यायला पाहिजे. कारण आता बऱ्याच आपण BMCची आत्ता एक लिस्ट बघितली आहे, प्लस DHS ची जी एक्झाम झाली होती 2022मध्ये ट्यूटरची ओके, ट्यूटरची एक्झाम झाली आणि त्यांचासुद्धा समांतर आरक्षणासाठी आत्ता एक मागच्या आठवड्यामध्ये लिस्ट आली. त्यामध्ये तुम्ही बघता की ओपन झाल्यानंतर ओपनचे जे जागा आहे, आता पदवीधर अंशकालीन आपल्या महाराष्ट्रात कोणीच नाही आहे नर्सिंगमध्ये, मग 195 जागा आहे. 1300 जागा झाल्यानंतर मग 195 पुढचे जे आहेत ते कुठल्याही कॅटेगरीचे असो ते प्युअरली ओपनमध्ये अगेन्स्ट पदवीधर अंशकालीन मध्ये जायला पाहिजे ओके, असा हा नियम आहे. प्लस त्यानंतर खेळाडू जर मिळाले ठीक आहे, समजा आता आपल्याकडे 5% तर ओपनची 98 आहे, समजा यामध्ये फक्त आपल्याला एक 10 खेळाडूच मिळाले की जे फर्स्ट सेकंड आणि थर्ड रँक, मग त्यानंतरचे जर समजा इथे 80 पकडू 80 वाचले तर मग पुढचे त्याच्यानंतरचे 80 तुम्ही हे सुद्धा ओपनचे कुठल्याही याचे असो म्हणजे कॅटेगरीचे असो ते सुद्धा 80 अगेन्स्ट स्पोर्ट्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे असं करायला पाहिजे होतं आणि मे बी भविष्यामध्ये म्हणजे साधारणतः हे ऑर्डर दिल्यानंतर DMER हे ऑर्डरसुद्धा असे देतील. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे सगळे कॅन्डिडेट भेटतील त्यांना जर 90 अबाव मार्क्स असेल आणि नसेलही सध्या तर याच्यामध्ये सुद्धा 90च्या अबाव नसेल तर डेफिनेटली हे सुद्धा ते कन्वर्ट करतील. कारण 98 जागा इथे तुम्हाला दिसतात, इथे 39 जागा. जर एवढे कॅन्डिडेट असेल तर इट्स ओके, कारण मी एवढं बघितलं नाही आहे. बट स्टील मिळालं तर ठीक आहे, नाहीतर हे सुद्धा पुढे ओपनची लिस्ट जाणार अगेन्स्ट प्रकल्पग्रस्त अगेन्स्ट भूकंपग्रस्त ओके अशा पद्धतीने. आणि माजी सैनिकाचं हे आहे की जे सैनिक वेलफेअर यांच्याकडून परमिशन घेतल्याशिवाय ह्याविषयी कुठलाही निर्णय येणार नाही. पण डेफिनेटली मला असं वाटतं की यावेळी डेफिनेटली याचासुद्धा निर्णय लागेल. ह्यासुद्धा 293 जागा इकडे होतील. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की 1300वर जरी ओपन कट ऑफ झाला असेल तरीसुद्धा डेफिनेटली 1300 समथिंग झालं तर 200 याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 195 293 98 भरपूर जागा आहे. म्हणजे जवळपास आम्ही 300-400 एक 400 to 500 पुन्हा म्हणजे होतील. आता बरेच विद्यार्थी असेल की सर आम्ही वेटिंगमध्ये आहोत, तर डोंट वरी ओके, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तुम्ही वेटिंगमध्ये आहे तर ह्या जागांचा तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. डेफिनेटली हे ओपनचे झाले आणि त्याच्यानंतर हे ओपनचे झाल्यानंतर आता समजा आता माजी सैनिकाचे पदवीधर अंशकालीनचे आता हे ओपनचे झाले. त्याच्यानंतर आता समजा अज म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे SC ओके, SCचा पण कट ऑफ आपण काहीतरी 2000च्या आसपास होता 2022. त्यानंतर हे पुढचे जे SC1 SC2 SC3 जे वेटिंग आहे ते सुद्धा 34 जागा याचे अशा भरतील ओके. हे नंतर मग
हे आहे एस टी आहे, तर 32 जागा त्या एस टीचा जो कट ऑफ आहे. त्याच्यानंतर विजेच्या 11 जागा, एन टी बीच्या 8 जागा, एन टी सीच्या 6 जागा, एन टी डीच्या 4 जागा, एस बी सीच्या 21, ओ बी सीच्या 46, ओके, आणि ई डब्ल्यू एसच्या 40 जागा. अशा पद्धतीनं हे भरतील. महिलांच्या पण जागा याच्यामध्ये, ओके, अशा पद्धतीने हे भरतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर हे कन्वर्ट झाले तर हे सुद्धा त्यांच्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये, पहिलं ओपन गेले त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये जातील. ओके, खेळाडूंचे जर नाही मिळालं तर ते पण त्या कॅटेगरीमधून काही लोकांना भरतील. ओके, तर अशा पद्धतीनं आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके, 2 मिनटं. तर यामध्ये बघू शकता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. दुसरा टप्पा काय म्हटलेला आहे, हा पहिला झाला ओपनचा. त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रकारच्या उमेदवाराची निवड याद्या तयार कराव्यात आणि जे उमेदवार यापूर्वी टप्पा अ मध्ये होते त्यांना सामील या यादीतून वगळावे. कारण मग सामाजिक आहे, हे झालं ओपनचं. त्याच्यानंतर आहे सामाजिकचं. सामाजिक म्हणजे एस सीचा मी सांगितलं. त्याच्यानंतर मग समजा अंशकालीनच्या जागा कन्वर्ट झाल्या तर त्या पण SC1 जे वेटिंग आहे, SC2, OBCच्या मग अशा पद्धतीनं ते करावं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ब नुसार तयार करण्यात आलेल्या यामध्ये सामाजिक आरक्षणातील प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत. ओके, मात्र तसे करताना सामाजिक प्रवर्गाअंतर्गत राहावे. ओके, तर अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे की समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षण अंतर्गत असून सामाजिक आरक्षणावर वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये, ते सुद्धा यांनी सांगितलं. शेवटी काय म्हटलेलं आहे की या समांतर आरक्षणाचा एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही. ओके, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एका सामाजिक आरक्षणानंतर समांतर आरक्षणासाठी घटनाहीन राहून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकाच्या निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे अवलंबन करून त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात यावी, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तसे जर मिळाले नाही तर त्या पर्टिक्युलर त्या कॅटेगरीमधून सुद्धा देता येईल असं याच्यात सांगितलेलं आहे. ओके, होप सो. कधी वाचण्यामध्ये सुद्धा रॉंग होऊ शकते माझ्या, बट मला ह्याच्यानुसार तुम्हाला सांगायचं आहे. हे सदर आदेश सगळ्यांसाठीच दिलेले आहे. ओके, कुणासाठी, शासकीय, निमशासकीय, ओके, मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासकीय विद्यापीठे सगळ्या ठिकाणी लागू आहे. आणि त्यासाठीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा GR आलेला आहे की काटेकोरपणे समांतर जे आरक्षण आहे त्याचा उपयोग करा. ओके, व्यवस्थित उपयोग करा आणि याची अंमलबजावणी, ओके, अंमलबजावणी करायला गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. तर डेफिनेटली मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आहे, जर DMERसाठी तुम्ही जर वेटिंगला असेल तर डेफिनेटली, कारण आत्ता DHSची जी आलेली आहे 1 वर्षानंतर त्यांची जी समांतर आरक्षणाची लिस्ट होती ती आत्ता मला बघायला मिळाली मागच्या वीकमध्ये. तर डेफिनेटली हा जो GR आलेला आहे हा GRचा खूप जास्त प्रमाणामध्ये इफेक्ट पडेल. आणि डेफिनेटली अंशकालीनच्या जागा, माजी सैनिकांच्या जागा, ओके, परमिशन लागेल माजी सैनिकांसाठी, पण डेफिनेटली ते पण होईल लवकरच. आणि बाकीच्या पण ज्या कॅटेगरी आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, ओके, हे सगळ्या जागा कन्वर्ट होईल. तर डेफिनेटली जे तुम्ही जर वेटिंगमध्ये आहे, बघा, कॅल्क्युलेशन करायला भरपूर गोष्टी आहेत, बट मी तुम्हाला एवढं सांगतो आहे की जर तुम्ही वेटिंगमध्ये असाल आणि जर तुमच्या कॅल्क्युलेशननुसार, कारण सगळं कॅल्क्युलेशन जर मी करायला लागलो तर तुम्ही काय करणार. ओके, यू हॅव टू डू युअर कॅल्क्युलेशन. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही फक्त वाट बघू शकता. तुम्ही असं नाही म्हणू शकत की लवकर करा, कारण भरपूर विद्यार्थ्यांचं सर हे का करत नाही, असं का करत नाही. बाबांनो, ते गव्हर्नमेंटचं हातात आहे सगळ्या गोष्टी करायच्या. ओके, तुमच्या हातात काय, अभ्यास तुम्ही करू शकता पुढच्या एक्झामचा या कुठल्याही येणाऱ्या जे एक्झाम आहे त्याच्यासाठी. बट डेफिनेटली ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ऑर्डर भेटणारच आहे, डेफिनेटली रोज चाललेलं आहे. ओके, दिस इज गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण काही म्हणू शकत नाही की गव्हर्नमेंट का हळू देते, का लवकर देते. ओके, त्यांना वाटलं तर लवकर पण देणार, कारण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्ट्रिक्टली लिहिलं असते की पदे वाढवणे, पदावर कमी करणे हे स्ट्रिक्टली पर्टिक्युलर जे रिक्रुटमेंट एजन्सी आहे त्यांच्या हातात असतं. तर एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन द रिक्रुटमेंट एजन्सी. आपण त्याला काहीही हे करू शकत नाही. आपण फक्त वाट बघू शकतो,
पेशन्स ठेवा, तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर मिळेल. ओके, डेफिनेटली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुमचं जर वेटिंग आहे, जर समांतर आरक्षण जर पदवीधर अंशकालीन जर हे केलं तर तुम्ही तुमच्या त्या प्रवर्गामध्ये बसू शकता का. जर समजा बघा, एवढं सांगतो आहे की पदवीधर अंशकालीनच्या जागा डेफिनेटली तुम्हाला कन्वर्ट करून भेटतील आणि माजी सैनिकांच्या पण जागा कन्वर्ट करून भेटू शकतात भविष्यामध्ये. ओके, त्याला मे बी 2 महिने पण लागू शकते, 3 महिने पण लागू शकते. तर डोंट वरी, तुम्हाला हा रिक्रुटमेंटला 1 वर्षापर्यंत त्यांनी व्हॅलिड ठेवलेला आहे. तुमची मेरिट लिस्ट आल्यापासून डेफिनेटली ते 1 वर्ष ही लिस्ट हे असतं, एलिजिबल असतं. म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत तुम्ही धरून चालू शकता की 1 वर्षामध्ये जरी आज ऑर्डर नाही मिळालं तरी तुम्हाला एक साधारणतः 2 महिने 3 महिन्यामध्ये ऑर्डर मिळेल जे वेटिंगला आहेत. ओके, बट असं नाही की वेटिंगला आहे आम्हाला भेटू शकते म्हणून तुम्ही सगळं पुस्तकं बंद करायचे, पुढच्या एक्झामची तयारी करायची नाही, असं नाही. तुम्ही अभ्यास करा, व्यवस्थित करा. झालं तर ठीक आहे, नाहीतर पुढच्या एक्झामचा अभ्यास करतच राहा ना. भविष्यात कुठली नाही कुठली एक्झाम तुमची पास होणार तुम्ही, पण तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागेल. ओके, होप सो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, बेल आयकॉनला दाबा, कारण जे पण नवीन जे अपडेट्स घेऊन येणार ते म्हणजे बेल आयकॉन जर प्रेस केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन लवकर मिळतील. ओके, आणि जर तुम्हाला नॉर्सेट, ESIC, RRB कुठल्याही एक्झामची जर तयारी करायची असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथे जे कोर्सेस आहे, जे तुमचे फुल कोर्सेस आहेत, नर्सिंग सब्जेक्ट प्लस ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, त्याचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला नसेल पाहिजे तो तर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. स्वतःला असेस करा, स्वतः प्रत्येक गोष्टीचं रॅशनल फाइंड आउट करा आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. ओके, थँक्यू. जय हिंद.